नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तुमच्या आमच्या घराची परिस्थिती सर्वांची अशीच असते हो मित्रांनो। आपण कपडे यूज करतो, परंतु असेच कुठेतरी खुर्चीवर किंवा कॉटवर टाकून दिलेले असतात। ते ठेवण्यासाठी आपल्याकडे पुरेशी जागा नसते, कारण डेली यूजचे हे कपडे असतात। कपडे वाळल्यानंतर आपण ते असेच खुर्चीवर वगैरे ठेवून देतो, परंतु आजपासून तुम्ही कधीच खुर्चीवर कपडे टाकणार नाही, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 0 रुपयामध्ये अतिशय छान आणि सुंदर अशी स्टोरेज बॅग तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला फक्त या ठिकाणी लागणार आहे जी प्लास्टिकची गोणी असते, जी शेतकरी वर्गाकडे भरपूर अशा गोण्या बघायला मिळतात, कारण आपण शेतीच्या काही औषध वगैरे यामध्ये आणलेले असतात आणि त्या ज्या गोण्या असतात त्या घरामध्ये अशाच पडून राहिलेल्या राहतात। तर बघा, त्याच गोणीपासून आपण अतिशय सोप्या पद्धतीने न शिवता, न कट करता किंवा शिलाई मशीनचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी स्टोरेज बॅग तयार करणार आहोत। फक्त आपल्याला घड्या घालत जायचे आहे आणि एकदा घडी घातली की स्टोरेज बॅग या ठिकाणी तयार होत आहे। बघा, मी एक साइड या ठिकाणी 19 आहे आणि दुसरी साइड 15 आहे। अशा पद्धतीने याचं कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला कुठलाही एखादा कपडा घ्यायचा आहे, किंवा तुम्ही बेडशीट घेतला तरीही चालेल, जुनावाला बेडशीट किंवा ब्लाउज पीस घेतला तरीही चालेल। असं आपल्याला यावरती अटॅच करायचं आहे। नाही केला तरीही चालेल, परंतु दिसायला जरा छान दिसावं म्हणून मी आधीच या ठिकाणी एक जो ओटीत मिळालेला जो ब्लाउज पीस असतो तो या ठिकाणी या गोणीला अटॅच केलेला आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हे पॅक करून घ्यायचं आहे। सुई धाग्याने देखील तुम्ही याला व्यवस्थित पॅक करू शकतात। आता त्यानंतर आपल्याला फक्त या गोणीच्या व्यवस्थित घड्या घालत जायच्या आहे, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुम्हाला हे व्यवस्थित समजेल। सुरुवातीला मी या ठिकाणी एक घडी घालून घेतलेली आहे, त्यानंतर अजून एक घडी आपल्याला तयार करायची आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण मी नेहमी तुमच्यासोबत असे यूजफुल व्हिडिओ शेअर करत असते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बघा, अशा पद्धतीने आपल्याला व्हिडिओमध्ये जशा घड्या तुम्हाला दिसताय सेम त्याच पद्धतीने ह्या घड्या ज्या आहे त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित हाताच्या मदतीने याला सेट करत जायचं आहे, कारण जो गोणीचा जो कपडा असतो प्लास्टिक पिशवीचा तो असा कडक असल्यामुळे त्याला व्यवस्थित हाताच्या मदतीने सेट करून घ्यायचा आहे। आता बघा, व्यवस्थित दोघंही साइडने मी ह्या घड्या तयार करून घेतलेल्या आहे आणि जर तुम्ही हे व्यवस्थित जर बघितलं तर अगदी सोपी पद्धत आहे, कुणालाही जमेल इतकी सोपी पद्धत आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल। आता बघा, व्यवस्थित मी याच्या घड्या तयार करून घेतलेल्या आहे। व्यवस्थित दोघंही बाजूस हाताने सेट करून झाल्यानंतर आता बघा, पुढची पद्धत हळूवार आपल्याला वरच्या जो साइड आहे त्याचा अर्ध्यापर्यंत अशी एक घडी तयार करून घ्यायची आहे। दोघंही बाजूंनी व्यवस्थित आपल्याला एक एक घडी तयार करायची आहे। त्यानंतर आता सेम वरचा जो एक्स्ट्राचा जो भाग होता गोणीचा तो आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला स्टॅपलरची पिन मारायची आहे। तुमच्याकडे स्टॅपलर नसेल तर तुम्ही काटे पिन देखील लावू शकतात, आणि काटे पिन जरी नसेल तर तुम्ही याला सुई धाग्याने शिवलं तरीही चालेल। जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे करू शकतात। त्यानंतर बघा, आता खालचा जो भाग आहे सेम त्याच आधी जो भाग आपण पॅक केला सेम त्याच पद्धतीने आपल्याला पॅक करायचा आहे। बघा, व्यवस्थित जर तुम्ही हे बघितलं तर तुम्हाला नक्की समजेल। आणि हा व्हिडिओ आज त्याच लोकांसाठी आहे की ज्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात किंवा घरची परिस्थिती इतकी पण चांगली नसते की त्या स्टोरेज बॅग खरेदी करू शकाल आणि त्यांचे कपडे असे व्यवस्थित ठेवू शकाल। त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे प्रत्येक घरी हा व्हिडिओ नक्की पाठवा। बघा, अशा पद्धतीने वरचा जो भाग आहे तो देखील मी पॅक केलेला आहे। तुम्ही हवं तर सुई धाग्याने शिवलं तरीही चालेल। आणि बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे ओपन करायचं आहे। आणि बघा, या ठिकाणी आपली बॅग जी आहे स्टोरेज बॅग या ठिकाणी तयार झालेली आहे। एक बॉक्स या ठिकाणी तयार झालेला आहे। तुम्ही यामध्ये भरपूर असे कपडे ठेवू शकतात। आता मी छोट्या आकाराचं हे तयार केलं आहे, तुम्ही जेवढा पाहिजे तेवढा मोठ्या आकाराची ही बॅग तयार करू शकतात आणि अगदी कडकपणा असतो याला। बघा, अतिशय सोप्या पद्धतीने जसा आपला कार्डबोर्डचा जसा बॉक्स असतो सेम त्याच पद्धतीने हा जो बॉक्स आहे तो तयार झालेला आहे। आता हाच बॉक्स जर आपण बाजारात विकत घ्यायला गेलो तर भरपूर असे पैसे आपल्याला मोजावे लागतात, परंतु आज आपण अगदी 0 रुपयामध्ये याला तयार केलेला आहे। आता तुम्ही यामध्ये लहान मुलांचे छोटे छोटे कपडे, रुमाल, सॉक्स किंवा बनियन, अंडरवेअर अशा कुठल्याही छोट्या छोट्या वस्तू तुम्ही ठेवू शकतात। जर तुम्ही मोठ्या साईजचा जर बॉक्स बनवलेला असेल तर तुम्ही मोठे देखील भरपूर असे कपडे यामध्ये ठेवू शकतात। बघा, अतिशय सोप्या पद्धतीने हे बनवलेलं आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। आणि माझी ही मेहनत थोडी जरी युजफुल वाटली
असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। बघा मी या ठिकाणी तुम्हाला सर्व कपडे जे आहे छोट्या मुलांचे कपडे मी यामध्ये ठेवून दाखवलेले आहे। तुम्ही यामध्ये मेकअपच्या काही वस्तू असतात आपल्याकडे त्या देखील ठेवू शकतात। आणि बघा दिसायला देखील खूप सुंदर ही बॅग तयार झालेली आहे। स्टोरेज बॅग जी असते, क्लॉथ स्टोरेज बॅग, कपडे ठेवण्याची बॅग जी आहे ती या ठिकाणी आपली तयार झालेली आहे। नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांची देखील या ठिकाणी खूप अशी पैशांची बचत होईल। आणि बघा तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज मला कमेंट्स करून नक्की कळवा।